मॅडम कोर्सेसबद्दल आपण सांगणार आहोत आता. तर आणखीन कोणकोणते कोर्सेस आपल्याकडे असे अवेलेबल आहेत जे घेऊ शकतात ॲडमिशन त्यासाठी? मॅडम जसं मी म्हटलं, वी हॅव बॅचलर ऑफ न्यूट्रिशन अँड डायटेटिक्स ऑल्सो. हं. आता तुम्ही पाहिलं असणार खूप माणसांना असे डायबिटीस, हार्ट डिसीज हो असे ना. खूप रोग असतात, हं. ओबेसिटी. सो त्या सगळ्यांना न्यूट्रिशनिस्ट ॲडवाईस देणार की काय डाएट फॉलो करायचं, बरोबर. एक्सरसाइज, व्यायाम वगैरे. तर त्या कोर्सेसबद्दल म्हणजे त्या बाबतीत ॲडवाईस द्यायला हा बॅचलर ऑफ न्यूट्रिशन अँड डायटेटिक्स असा प्रोग्राम एक आहे. मग ते सोडून बॅचलर ऑफ ऑप्टोमेट्री, आता तुम्ही पाहिलं असणार, तुम्ही डोळ्यांच्या डॉक्टरकडे गेलात हं. तर त्यांच्याकडे पण असे काही टेस्ट्स असतात. आता तुमचा चष्मा, तुम्हाला कोणत्या नंबरचा चष्मा पाहिजे ते टेस्ट करावं लागतं. सो तो टेस्ट करायला ऑप्टोमेट्रिस्ट असतात. हो तर ना. त्यांना पण जॉब ऑपॉर्च्युनिटीज खूप चांगले आहेत. ऑफ्थल्मॉलॉजिस्टकडे किंवा इवन तुम्ही स्पेक्टिकल शॉपमध्ये जर गेला तर तुम्ही बघणार की तिकडे ऑप्टोमेट्रिस्ट असतात. हो. सो त्यांना पण स्कोप खूप चांगला आहे. हं. आणि एक आम्ही काही वर्षात कोर्स सुरू केला आहे, म्हणजे तो पण एक खूप चांगला कोर्स आहे, बॅचलर ऑफ रेडिओथेरपी टेक्नॉलॉजी. म्हणजे हे जे कॅन्सरचे पेशंट असतात, आता तुम्ही पाहिले काही वर्षात कॅन्सरचा प्रमाण खूप वाढलं आहे. हो ना. तर आपल्या इकडेच केली कॅन्सर हॉस्पिटलमध्ये तुम्ही पाहिलं असणार, खूप सगळ्या सुविधा आम्ही पेशंटना अवेलेबल केलेत. तर बरोबर. त्याच्यात एक आहे म्हणजे रेडिएशन थेरपी. हं. मग रेडिएशन देऊन कॅन्सर कमी कसं करायचं. सो रेडिएशन द्यायला डॉक्टर असतात, पण रेडिएशन मशीन चालवायला टेक्नॉलॉजिस्ट लागतात. हं. आणि आमचा इकडे केली कॅन्सर हॉस्पिटलमध्ये पेशंट लोड पण खूप आहे. मग मुलांना चांगलं प्रॅक्टिस पण मिळतं तिकडे. आणि हा पण एक खूप चांगला कोर्स आहे आणि त्याच्यासाठी डिमांड खूप आहे. हं. तर असं तुम्ही जर वेबसाईटवर गेलात तर तुम्हाला पूर्ण लिस्ट मिळेल, त्याची माहिती मिळेल, हं. प्रत्येक कोर्समध्ये काय आहे म्हणून त्याचे डिटेल्स मिळतील तुम्हाला. हं. जसं आता कॉलर आपल्याला विचारत होते की किती पर्सेंटेज असायला पाहिजेत. एक कॉलर जॉईन होत आहेत. हॅलो. हॅलो, हां, नमस्कार. आपलं नाव? प्रांजली. हां, प्रांजली. आपला प्रश्न विचारा. बोला प्रांजली. 12th नंतर म्हणजे काय काय ऑप्शन्स आहेत जे मी घेऊ शकेन? हां, हे बघा, 12thमध्ये डिपेंड्स तुम्ही सायन्स केलं आहे की वेगळं काय केलं आहे. आता हे जे BSc अलाइड प्रोग्रॅम्स आहेत, मेजॉरिटी जे प्रोग्रॅम्स आहेत त्याच्यासाठी तुम्ही 12th स्टँडर्ड सायन्स केलेल्यांना ते एलिजिबल आहेत. पण काही असे पण कोर्सेस आहेत आर्ट्स आणि कॉमर्स बॅकग्राऊंडच्या स्टुडंट्सना पण ते अवेलेबल आहेत इकडेच केएल युनिव्हर्सिटीमध्ये. एक म्हणजे बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट आहे, बॅचलर ऑफ पब्लिक हेल्थ आहे, बॅचलर ऑफ हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन आहे. सो हे जे 3 प्रोग्रॅम्स आहेत, किंवा तुम्हाला म्युझिकमध्ये जर इंटरेस्ट असेल, म्हणजे हिंदुस्थानी क्लासिकल म्युझिक, त्याच्यात बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स आहे. असे हे 4 प्रोग्रॅम्स आहेत. तुम्ही कोणत्याही स्ट्रीममधले स्टुडंट असाल तर तुम्ही जॉईन करू शकता. पण दुसरे मेजॉरिटी जे प्रोग्रॅम्स आहेत त्याला तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीचा बॅकग्राऊंड 12th स्टँडर्डपर्यंत पाहिजे. ओके ओके. थँक्यू सो मच कॉल केल्याबद्दल. आणि तुमच्याही मनात असे काही प्रश्न असतील तर कॉल करा. नंबर आहे 9019904904. PUC नंतर काय करावं हा आपला आजचा विषय आहे आणि डॉक्टर उर्मिला कागल आपल्यासोबत आहेत.